मला असं वाटतं की हा एक मोठी समस्या मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कारण आधी तर हे चीप लेबर स्वस्तातले स्वस्तात म्हणून आतमध्ये येतात, घुसखोरी करतात, जागा घेतात, घरही घेतात आणि म्हणजे म्हणतो ना आपण रेशन कार्ड वगैरे असं सगळं त्यांचं रेडी होऊन जातं. म्हणजे हे काय नेक्सस आहे हा देखील अतिशय गांभीर्याचा विषय. आणि नंतर आता जसं तुमच्याकडे लोकांच्या म्हणजे कंप्लेंट्स येत आहेत, तक्रारी येत आहेत की त्यांची दादागिरी सुरू झाली आहे. म्हणजे कशा पद्धतीनं हे जे एक सर्कल आहे विशेष ते वाढत चाललंय, हा एक गंभीर मुद्दा या निमित्ताने. म्हणणं अतिशय बरोबर आहे. व्यचर ते फार चांगली मोठी प्रॉब्लेम झाली आहे. असं आपण आज सकाळी 2 विषय आले होते. तो एक परिवारानं ऑब्जेक्शन घेतला की तुम्ही ते लिफ्टमधून सामान घेऊ नये. तो त्याने असा मारला. घरचे 5 लोक आहे, 5ही लोक 20 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये भरती आहे. तरी पण पोलिसने त्यांच्या काही अरेस्ट आजपर्यंत केले नाही. आज नंतर त्याने नक्की केला मी अरेस्ट करू. तो काय लोकल जे पॉलिटिशियन आहे त्यांचे ते वोट बँक झालेली आहे म्हणून त्याने ते प्रोटेक्ट करता. हा जेपर्यंत लोकांना कळेल नाही की ते फक्त हा देशासाठी प्रॉब्लेम आहे, सुरक्षेसाठी प्रॉब्लेम आहे, संस्कृतीसाठी प्रॉब्लेम आहे, तोपर्यंत असे जे राजनेता आहे त्याने ते आपण पाडणार नाही, तोपर्यंत असंही चालणार आहे. पण ह्यांना थांबवू कसं शकतो आपण? म्हणजे विजिलंट लोकांनी जागृत झालं पाहिजे, तत्काळ या संदर्भात माहिती दिली पाहिजे. ते पण बरोबर आहे. सरकारची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे. फक्त लोकांना सांगून चालणार नाही. सरकारची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे. सरकारने पण ॲक्शन घेतला पाहिजे, लोकांना पण केलं पाहिजे. आणि यामध्ये फार मुलामध्ये पॉलिटिकल इश्यू आहे. ते जे काही लोक पॉलिटिकल एक लोक आणता त्याने वोट बँक म्हणून उपयोग करता, त्याने कसा आपण धडा शिकू शकता हावर त्याचा निर्धार आहे. म्हणजे तुम्ही राजकारणाशी देखील संबंधित आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणता आणि तरी देखील तुम्ही म्हणताय की ह्या लोकांचा वोट बँक म्हणून दुर्दैवानं वापर होतोय किंवा त्यांच्याकडे बघितलं जात आहे. इतकी त्यांची संख्या वाढली आहे, मुळात ते वोट बँक पर्यंत म्हणजे त्या रेषेपर्यंत आलेली आहेत. म्हणजे ही संख्या अशीच जर वाढत चालली तर किती मोठी समस्या आपण बघा ना. मुंबईमध्ये 25 वर्षापासून पूर्वी हा एक जातीविशेषचा काय पॉप्युलेशन होता, आता काय झाला आहे तर आपण लक्षात येतील की काय प्रपोर्शन कसा वाढला आहे. तर त्यामध्ये घुसखोरीचा मोठा रोल आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की बेरोजगारीची समस्या आहे, व्यावसायिकांना पण कुशल कारागीर मिळत नाही, त्यांची पण टंचाई आहे. तर ह्याचा जो मेळ आहे तो सरकार कसा घालतो आणि सरकारसमोर ते कसं चॅलेंज आहे की हे मागणी तसा पुरवठा असं करून देणं. हां, वरसालीताई आपण चांगला क्वेश्चन विचारला. यावेळी आपण आज सुरुवात केली आहे. आपण प्रत्येक ITIमध्ये कोर्सेस चेंज केला. आता जुने जे कोर्सेस आहे ते सोडून जे पॉप्युलर कोर्सेस जे लोकल रिक्वायरमेंट आहे ते कोर्सेस सुरू केला आहे. सर्व प्रत्येक 417 ITIमध्ये आपण IMC तयार केली आहे, मॅनेजमेंट कमिटी. त्यामध्ये 1400 लोकांनी घेतला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तो ते लोकल लोक आहे, कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी NGO चालवता, कोणी पत्रकार आहे. तो ते लोकांसाठी त्याने काय करायचं म्हणून ते IMC मेंबर झाले. आता ते लोकल रिक्वायरमेंटचे अनुरूप ते कोर्स शोधत आहे, टीचर पण शोधत आहे. आम्ही त्यांना मशिनरी प्रोव्हाइड करतो. आणि आता हळूहळू असा आमच्याकडे प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी 6 लाख विद्यार्थी आम्ही ITIने पॉलिटेक्निकमध्ये करू. हा 6 लाख विद्यार्थ्यांना नक्की रोजगार मिळेल. त्याशिवाय आता जे मोठे रोजगार मेळावे बंद करून आम्ही ते लहान लहान रोजगार मेळावे करत आहे. प्रत्येक MIDCमध्ये रोजगार मेळावा करत आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये काल मी गव्हर्नर साहेबांना भेटलो, नवीन गव्हर्नरने देवव्रत साहेब. त्याने सांगितलं की आता पण ते चान्सलर आहे म्हणून की आपण प्रत्येक कॉलेजमध्ये रोजगार मेळावे घेऊ, त्यामध्ये कंपनीनं पण आणू. तो पण चांगली रीतीने प्रयत्न करत आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. लोकांना सहकार पण चांगला आहे. PPP मॉडेलचा देखील ITIमध्ये वापर केला जातो आहे. म्हणजे सांगलीला चितळे असो किंवा ही माणसं देखील आता पुढे येत आहेत, म्हणजे ब्रँड्स पुढे येत आहेत थोडक्यात. आणि तुम्हाला असं वाटतं का की असे ब्रँड पुढे आल्यानं एक विश्वासार्हता वाढते लोकांमध्ये देखील एम्प्लॉयमेंट ह्या दृष्टीनं? तर ह्याचा कसा फायदा एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी येत्या काळामध्ये होणार आहे आणि सरकारचा किती महत्त्वाचा भाग आहे? बरोबर आहे वैशालीताई. पण हा नक्की यामध्ये विश्वासार्हता वाढती आहे, बरोबर आहे आपलं ऑब्झर्वेशन. पण त्याशिवाय आमच्या म्हणणं असं आहे की प्रत्येक कंपनीने लोकांची गरज आहे. तुम्ही सांगितलं की लोकांचे मनुष्यबळ मिळत नाही, हा पण सत्य आहे. तर लोकांची गरज आहे. प्रत्येक कंपनीमध्ये एक HR डिपार्टमेंट आहे, त्याचं काम फक्त नवीन लोक शोधायचं आहे. तरी पण लोकांकडे नोकरी नाही. हा डिस्क्रिपन्सी काय? तर आम्ही आता मेरिट ब्युरो सुरू केला, मॅच मेकिंग. ज्यांना जे हवं आहे ते कुशल ते मनुष्यबळ तयार करतो आणि त्याने पुरवतो.
तो ITIचे जे PPP मॉडेल आहे त्या धर्तीवर आहे की जे लोकल मोठी कंपनी आहे किंवा ते लोकल कोई संस्था आहे त्याने ते PPP मॉडेलवर घ्यावा आणि लोकल कोर्सेस तयार करावा, लोकल टीचरना आणावा आणि लोकल रिक्वायरमेंटच्या हिसाबाने मुलं शिकून त्याने जॉब तिथेही मिळावा, असं ते सक्सेस होणार आहे. मला फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला वाटतं सांगलीमध्ये त्याचा पायलट प्रोजेक्ट असं काहीतरी करून मग पॅन महाराष्ट्र असं. हां, ते तुमच्या इन्फॉर्मेशन बरोबर आहे. चितले बंधूने आमच्याकडे अप्रोच केली, ते ॲग्री पण आहे. पण त्याशिवाय पण आता आमच्या मनामध्ये असं होतं की 25 ITIने फर्स्ट इयरमध्ये PPP देऊ, पण आता कमीत कमी 50 वर फर्स्ट जाईल. ते चांगला प्रतिसाद आहे. मला वाटतं शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा या मंत्रालया अंतर्गत या विभागाअंतर्गत सुरू झालेले आहेत. जवळपास 75,000 मुलांना प्रशिक्षण दिलं जातं आहे. मला सांगा, ही जेव्हा मुलं बाहेर पडतील आणि 75,000 लोकांना रोजगार, म्हणजे साधारणतः 75,000 घरांमध्ये त्यांची उपजीविका निर्भर करण्याचं एक महत्त्वाचं पाऊल या निमित्तानं दिसतंय. ते चांगला स्कीम आमची माननीय प्रधानमंत्रीजी लॉन्च केली, बाकी मुख्यमंत्री पण उपस्थित होते. सर्व ठिकाणी अतिशय चांगला उत्साह आहे आणि त्याने जोडून आम्ही एक मुख्यमंत्री स्वरोजगार योजना तयार केली आहे. त्यामध्ये मी प्रत्येक वर्षी 5 लाख मुलीने असा एक मोठा सहायता करू आणि त्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये 1 लाख मुलींना मी सिलेक्ट करून 5 लाख ते 10 लाखपर्यंतच्या लोन 3% दरावर देऊ. 3% त्याने द्यायच्या, 3% आम्ही सरकारतर्फे देऊ, 6% आम्ही ॲग्रीमेंट केला ADB बँकच्या बरोबर. आणि त्याशिवाय त्याने प्रत्येक ITIमध्ये मी मेंटरशिप ग्रुप तयार केला आहे, इनोव्हेशन हब तयार केली आहे. तो फक्त आम्ही असा केला आहे की फक्त पुणे मुंबईमध्ये नको, पूर्ण पॉप्युलेशनचे प्रमाणे ते डिस्ट्रीब्युशन केलं आहे. ते मुलींना आम्ही एक ऑनलाईन परीक्षा घेऊन सिलेक्ट करू, त्यामध्ये त्याने लोनची व्यवस्था करू, मेंटरशिपची करू आणि नंतर 6 महिन्याचे नंतर ते 1 लाख मुलांमध्ये ते 50,000 मुलींना सिलेक्ट करू, त्याने अजून वाढून ते काय मदत करू. यामध्ये फार काही त्याने मदत आम्ही करणार आहे. आम्ही एक चॅटबॉक्स तयार केला, त्याने काही प्रश्न जे हवा आहे, GST नंबर कसा करायचा, एम्प्लॉई लेटर कसा द्यायचा, लीज ॲग्रीमेंट कसा करायचा, पॅकेजिंग कोणाकडे जायच्या, मार्केटिंगसाठी नंबर कसा घ्यायचा, हे सर्व आम्ही एक चॅटबॉक्स मार्फत त्याने फ्री सर्व्हिस करू. आमचं असं मत आहे की या प्रथम येते काय मुली सांगतील की आम्ही पुढच्या वर्ष आमच्या स्टार्टअप करायचा नाही, आम्ही ते चांगली रीतीने आमचा व्यवसाय सुरू झाला आहे. कोणी वडापाव करत आहे, कोणी हेअर कटिंग सॅलून करत आहे, कोणी पॅकेजिंग करत आहे, कोणी ट्रॅक्टर रिपेरिंग करत आहे. ते त्यामध्ये आमच्या काम असं आहे की फक्त रोजगार नको पण स्वरोजगार पण असं आहे. दोघेच्या बॅलन्स करून आम्ही काम सुरू केलं. इनोव्हेटिव्ह पण झाली पाहिजेत मुलं, की त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. वेगळं काही हायब्रिड असं एखादं हे करून, एखादी टेक्नॉलॉजी, त्यालाच देखील प्रोत्साहन सरकारच्या मार्फत मिळेल. हा पण त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ते पण करू. आज आपला भेट झाली त्यामुळे आपला पण काही इनपुट आहे ते पण मी इन्क्लूड करू. मला असं वाटतं की तुम्ही असे पहिले गार्डियन मिनिस्टर आहात ज्यांनी मुंबई इज ऑन व्हील. मुंबई हे चाकांवर धावणारं शहर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार ते, कारण मुंबई इज ऑलवेज ऑन व्हील. ते रफ्तार जी आहे मुंबईची ती कधीच थांबत नाही. म्हणजे मुंबई इज नोन फॉर इट्स रफ्तार आणि त्यामुळे अशा मुंबईला ऑन द व्हील काय देता येईल ह्याच्यासाठी म्हणून काही प्रयोजन करण्यात आले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये महिलांसाठी आपण स्वच्छतागृह ह्या देखील काही कन्सेप्ट समोर आणलेले आहेत. जिम ऑन द व्हील ही एक मला वाटतं फार युनिक कन्सेप्ट आहे. ही तुम्हाला कशी सुचली? कारण जिममध्ये कसं यू हॅव टू बी व्हेरी स्टेबल, तुम्ही शांतपणे थांबून ते सगळं करता. आता व्हील्समधून सगळ्यांनाच त्या जिमच्या किंवा ती अनुभूती मिळावी, तेवढं फिटनेस राहावं यासाठी म्हणून हे करण्यात आलेलं आहे. पण ही कन्सेप्ट कशी आली तुमच्या लक्षात? असं आहे की मुंबईमध्ये जगाची फार मारामारी आहे, कोणाकडे जगा नाही आहे. तर आम्ही ते ऑन व्हील जिम सुरू केली. मी पालकमंत्री होतो त्यावेळी, पण ते परमानंट फिरत नाही आहे. तर मी त्यांचे ठिकाणे तय केले की सकाळी 2 वाजता इथे, नंतर दुपारी इथे, तिथे ते फिक्स झाली तिथे 2 वाजतासाठी. फार चांगला प्रतिसाद आहे. ओव्हर बुकिंग आहे. अच्छा. हां, कोणी एकही दिवस असा नाही की एकही त्यामध्ये एकही तास त्यांच्या वाया गेला.
न सेम ते आपलं ते स्वच्छतागृह त्यांच्या पण असा मुलीच्या स्वच्छतागृह पण तयार केला, त्यामध्ये पण फार चांगल्या प्रसार मोठी बुकिंग असते. हे काही जगाची कमी आहे आणि लोकांना फार हायजेनिक तरीका मिळतात, तर सर्व उपयोग करतात. मला असं वाटतं बिंग अ गार्डियन मिनिस्टर, पालकमंत्री म्हणून तुमच्यासमोर हे नक्कीच मोठं चॅलेंज आहे. कारण सबर्ब्समध्ये म्हणा किंवा मुंबईमध्ये वॉशरूमची सुविधा जशा मोठ्या प्रमाणावर हवी तशी दुर्दैवानं नाही, अद्याप सुरू नाही झाली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ऑन द व्हील ही एक खूप छान कन्सेप्ट आहे जी यू कॅन मूव्ह इट एनिवेअर. बरोबर आहे, पण असं आहे की त्यांचे शिवाय पण आपण परमनंट पण केलं पाहिजे. त्यासाठी हायवेवर आपण एक तास आता ट्रॅफिकमध्ये लागता. सिनियर सिटीजन्स आहे, महिला आहे, गर्भवती मुली आहे, ते सर्वांच्यासाठी फार त्रासदायक आहे. पण आम्ही प्रयत्न करू. आता मी प्रयत्न परत एक वेळा सुरू करणार आहे की प्रत्येक 2 किलोमीटरवर काही ना काही स्वच्छतागृह असावा असा आमचा प्रयत्न राहील. मला असं वाटतं की हे झालं मोठ्या माणसांचं, पण मुलांसाठी म्हणून जेव्हा मुलं आजारी पडतात तेव्हा तो सायरनचा आवाज किंवा ती जी एक धडकी बसू नये म्हणून तुम्ही एक, मला असं वाटतं ती नवीन किलबिल ॲम्ब्युलन्स हा एक वेगळाच असा एक प्रकल्प आमच्यासमोर दिसला, तर त्याबद्दल मला नक्की ऐकायला आवडेल. कारण किलबिल हे आत्तापर्यंत ऐकलेलं, बट किलबिल हॅज लिंक्ड विथ दी ॲम्ब्युलन्स आणि तिथे मुलांना खेळण्यासाठी सुद्धा आतमध्ये थोडीशी प्रोव्हिजन असं केलेलं आहे, तर ते नक्की आवडेल आणि मुंबईकरांना नक्की आवडेल ऐकायला. असं आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी गुजरातमध्ये हा सुरू झाला होता. अच्छा. तर गुजरातमध्ये काय नवीन मुलाने आपण पूर्वी आपल्या आजोबाने विचारला, आईने विचारला, तर ते घरामध्ये कोणा नवीन जन्म झाला तर वर जायचं आणि थाली वाजवून ते लोकांना समाजाने मोहल्ल्यामध्ये की अरे नवीन मुलं आला की मुली आली. आता किलबिल तेज आहे. ते मुली जन्म झाला तर ते हॉस्पिटलतून घरी जाताना त्याने किलबिल ॲम्ब्युलन्समध्ये पाठवायच्या. तर पूर्व बिल्डिंगमध्ये कळेल की नवीन काय बालक आता घरी आला आहे आपल्या म्हणून. ते हा एक चांगला आम्ही सुरू केला आणि त्याने चांगला प्रतिसाद पण मिळाला, सक्सेस झाला. ते आज अविनाश जाधव एक नाव झालेलं आहे, पण हे नाव होताना ज्यावेळी अविनाश जाधव एक साधारणतः कॉलेजमध्ये असतील किंवा त्या काळामध्ये माणूस मध्यमवर्गीय कुटुंबातून तुम्ही आलेला होता, त्यामुळे कुठेतरी नोकरी किंवा ह्याच्यासाठी धडपड किंवा कुठे कामासाठी धडपड हे करत असताना अचानक आंदोलनं करावीत, लाठ्या खाव्यात, जेलमध्ये जावं लागेल अशी तयारी ठेवावी, असं नेमकं काय असं घडलं की तुम्ही व्हॉट हॅज ट्रिगर्ड यू की तुम्ही मला ट्रिगर झाले. सन्माननीय राजसाहेबांनी 2005ला ज्या वेळेला बाहेर पडले आणि त्यांच्या घराच्या बाहेर त्यांनी जी हे घेतली होती की माझ्या विठ्ठळाला बडव्यानी घेरलंय वगैरे, ते सगळं जे चालू होतं ना, त्यावेळेच्या माझ्यासोबत काम करणारी जेवढी मुलं होती, जेवढी आमच्या कॉलेजची मुलं होती, जी माझ्या विभागात राहायची, सो आम्ही सगळ्यांनीच त्यावेळेला निर्णय घेतला की नाही, साहेबांसोबत जायला पाहिजे आपण. आणि त्यावेळेला मराठीचा मुद्दा असेल आणि त्यावेळेला तर प्रचंड तुफान साहेब प्रत्येक मराठी मुलाच्या मनावर राज्य करत होते, आजही करतात. त्यावेळेला आम्हाला प्रत्येकाला वाटायचं की नाही राज ठाकरेंसाठी आम्ही काही करणार. सो त्यातून ती सुरुवात झाली आणि त्यातून सुरुवात होताना सतत सन्माननीय राजसाहेबांना डोळ्यासमोर ठेवायचं आणि काम करायचो आणि होत गेलं. म्हणजे तुम्ही जर कधी ठाण्यात आलात आणि आमची पहिली शाखा पाहिलीत तर तुम्ही वेड्या व्हाल. ती शाखा अशी होती की सरस्वती मराठी इंग्लिश मीडियम स्कूल आहे ठाण्यातली, त्याच्या बाहेर एक हाराची टपरी होती जी आमच्याच मुलाची होती. 7:30-8 वाजता तो हाराची गाडी बंद केली की आम्ही त्याच्यावर आमची शाखा टाकायचो. मग त्या हाराच्या बाजूला सगळे उभे राहायचे, तिथे आमची खुर्ची असायची आणि मग तिथे लोक यायचे आणि आमच्याकडे कामं करून घ्यायची. म्हणजे जवळजवळ 3.5-4 वर्ष आम्ही तिथेच बसायचो आणि तिथनंच आम्ही आमचं काम चालायचं. आजही ती गाडी तिथेच आहे. आमची बसायची जागा बदलली वेळेनुसार, पण सुरुवातीच्या काळात काम करायला जी मजा होती ना ती एक वेगळीच होती. सगळेच तरुण मुलं, म्हणजे कोणालाही कुठलीही गोष्ट सांगितली की ते काम करण्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करायचा, धावत जायचा. सन्माननीय राजसाहेबांचा आदेश आला आहे तो पाळायचा. या सगळ्या गोष्टी त्यावेळेला मुलांमध्ये होत्या आणि आम्ही सगळे 22-23 वर्षाचे होतो. म्हणजे एवढे यंग होतो की ज्या वेळेला आम्ही पार्ट्या करायला जायला पाहिजे पबला, त्यावेळेला आम्ही शाखेच्या बाहेर बसून हा काय बोलतो तो काय बोलतो हे कामं करायचो. त्यामुळे तो आमचा पूर्ण काळ त्यात गेला. म्हणजे आमच्या तरुणपणाचा जो मुख्य काळ असतो ना तो राजसाहेबांवर साहेबांचे आदेश पाळण्यात आणि त्यांच्या विचारात आमचा गेला. त्यातूनच आम्ही घडलेली लोक आणि त्यामुळे आज आम्ही या जागी येऊन तुमच्यासमोर बसलेलो आहोत. बरं, मला एक सांगा की हे तुम्ही पछाडलेले होतात त्यांच्या विचाराने,
पण आई माझ्यासारखे म्हणून अनेक तरुण तुमच्यासारखे अनेक, पण एक आई म्हणून जेव्हा कुटुंब हे पाहत असतं की अरे आपल्या घरातला मुलगा हा राज ठाकरेंबरोबर जातोय, तिकडे आंदोलनं करतोय, 4 लाठ्या खातोय, कधी कधी घरातलं माणूस कधी जेल पाहिलं नसेल तर तो जेल डिटेन त्याला केलं जातंय, हे सगळं बघत असताना घरच्यांची काय म्हणजे अशी मानसिक अवस्था होती, किंवा कशा पद्धतीनं घरातून पळून वगैरे तुम्ही गेलेलात का की आता आंदोलनातच जायचंय की? नाही, मुळात माझ्या आईला माझ्या स्वभावाचा पहिल्यापासून अंदाज होताच, पण पोलीस वगैरे असे कधी घरी आले नव्हते माझ्या. सो पहिल्यांदा ज्या वेळेला मला चांगलं आठवतंय, मराठी पाट्यांचं आंदोलन मी केलं होतं आणि त्यावेळेला प्रचंड पोलीस घरी बिरी आले होते आणि मग तिचा मला फोन आला, अरे हे काय केलंस तू, घरी पोलीस का आलेस, कोणाचं काय केलंस, कुठे काय केलं, असे अनेक प्रश्न तिने मला त्यावेळेला विचारले. आणि त्यावेळेला मी तिला बोलले शांत बस गं, ते पक्षाचं आहे, बाकी काय नाही, ते राजसाहेब बघून घेतील, असं मी तिला त्यावेळेला सांगितलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग तिला पण सवय झाली, कारण ते सतत आंदोलन होतं आणि त्या काळात तो जो वेळ होता तो आंदोलनाचा, मनसेच्या आंदोलनाचे सातत्य चालू होतं, रोज काहीतरी नवीन, रोज काहीतरी सुरू असायचं, त्यामुळे त्यांना ती सवय झाली. पण सुरुवातीला आई, माझी बायको या सगळ्या गोष्टीला घाबरूनच असायचे की पोलीस येतात, सोसायटीत पोलीस येतात, सो हे सगळं त्या काळात असायचं. आता त्यांना ती सवय झाली. बरं, आता बायको या विषयावर मी येते, कारण मुळात जसं मी म्हटलं की आईलाच एक भीती वाटत असते की आपला मुलगा कुठे चाललाय, तर अशा मुलाला मुलगी कोण देणार, हाही विषय तर आहेच. ते काम मी आधी केलं होतं, कारण हो मुलगी का? मी आधी पटवली होती आणि त्याच्यानंतर मी पक्षात गेलो, त्यामुळे ती अडचण माझ्या आयुष्यात आली नाही मला. पण त्या लोकांचाही पाठिंबा मिळाला. मला आजही तो दिवस आठवतोय की मला मुलगा झाला होता आणि माझी बायको सासरवाडीला होती आणि ती ज्या वेळेला घरी आली त्यावेळेला मी माहेरी होती आणि ती घरी आली आणि मी घरी नव्हतो. तर हे लोक मला सतत फोन करत होते, तू कुठे आहेस, घरी आहे, आम्ही घरी आलो आहे. ती मला फोन करत होती, अरे आई बाबा विचारतात तू कुठे आहेत. मी म्हटलं की मी पुण्याला आहे, मला रात्री येतो, दुपारी येतो. आणि सकाळी तिच्या वडिलांनी हिंदुस्तान टाइम उघडला असा आणि त्याच्यात पहिल्या पेजवर, फ्रंट पेजला माझा फोटो होता, पोलीस मला ढकलतायत आणि मी घोषणा देतोय. सो तिने तिच्या वडिलांना, अरे अभि तिकडे नाही आहे, अभि पोलिसला नाही, अविनाशला पकडलं आहे. मग मला तिचा परत फोन आला, तू कुठे आहेस खरं सांग मला. म्हटलं का असं आंदोलनात आहे मी. मग तिचं रडायचं चालू झालं. मग 2 दिवसांनी घरी गेलो, मग ते अख्खं कुटुंब असं रडत बसलेलं. तर मी म्हटलं, मग त्यावेळेला तिला तिच्या वडिलांनी समजवलं आणि मी तिला म्हटलं, बघ मी दुसरं तर आता काही करू शकणार नाही, आता ह्या प्रवाहात आलो आहे, त्या प्रवाहाप्रमाणे मला वागावं लागेल. आणि मी काय अशी काही चुकीची गोष्ट नाही ना केलेली आहे, जी आपल्या भाषेसाठी आहे, महाराष्ट्रासाठी गरजेची आहे. आज मला नोकरी नाही मिळाली, उद्या माझ्यामुळे जर माझ्या या आंदोलनाला कोणाला नोकऱ्या मिळणार असतील तर मला वाटतं आपण ह्या सगळ्यात पडलो पाहिजे. तिच्या घरच्यांनी तिला समजवलं. त्याच्यानंतर आज सगळ्यात तिने मला विचारलं नाही तू काय करतोस. मला असं वाटतं की राज ठाकरे ह्यांचं एक व्यक्तिमत्व असं आहे की मी अनेकदा म्हणते की राज ठाकरेंवर प्रेम करणारी म्हातारी महिला पण आहे आणि कॉलेजमध्ये जाणारा तरुणही आहे. आणि मला असं वाटतं कुठेतरी हे जे एज व्हेरिएशन आहे की दॅट्स म्हणजे ही इज द ओनली लीडर हू इज अपील्ड इन एव्हरी एज सेक्शन. त्याच्यामुळे घरात सुद्धा आपला मुलगा हा राज ठाकरेंच्या कामासाठी किंवा आंदोलनासाठी किंवा पक्षासाठी काम करतोय हे त्या महिलेने ऑलरेडी एक्सेप्ट केलेलं होतं की जिथे जातोय कदाचित तिथे योग्य ठिकाणी जातोय असं वाटतं. मला असं वाटतं की त्यावेळेला साहेबांवर सगळ्यांचंच प्रेम होतं. राजसाहेबांमध्ये आमच्या घरच्यांनाही, माझ्या घरी बाळासाहेबांवर प्रेम करणारे माझे आई बाबा दोघंही होते, त्यामुळे माझ्या घरात काही तो प्रॉब्लेम नव्हता की मी राजसाहेबांसोबत गेल्याचं किंवा काय. त्यावेळेला राजसाहेब तर एकदम पीक टाईम होता, सगळीकडेच राज ठाकरे होते, त्याच्यामुळे तसं काही त्यावेळेला तो इश्यू माझ्या ह्याच्यात आला नाही. पण पुढे काम करताना त्यांनीही मला मदत केली, निवडणुकीला आई वडील सोबत असायचे, सो या सगळ्या गोष्टी घडत होत्या आमच्यासोबत. बरं, आता पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे. त्यावेळी शिवसेना सोडलेले राज ठाकरे, तरुणांवर अधिराज्य करणारे राज ठाकरे आजही करतायत, तो काहीच भाग नाही आहे. मात्र पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. खरंच उत्साह आहे आतमध्ये पक्षामध्ये आणि 100% कॉन्फिडंट आहे की आता येणार म्हणजे येणार. हे बघा, आम्हाला सगळ्यांना दोन्ही भावांवर विश्वास आहे, आम्हाला ठाकरे ब्रँडवर विश्वास आहे. मला सोडा, मला चांगलं आठवतं आहे की मी तुमच्याच ऑफिसला येत होतो, मागच्या वेळेला माझी एक इंटरव्ह्यू होती त्यासाठी येत होतो आणि त्यावेळेला पण मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक रिक्षावाला उतरला, माझी गाडी बघून धावत आला, रिक्षा लावलं, पाठी पॅसेंजर बसलाय, 5 तारखेला येतोय आम्ही. सो हा जो हे होता ना की प्रत्येकाला वाटत होतं 5 तारखेला मला जायचं आहे आणि ते आपण सगळ्यांनी पाहिलं.
सो त्यातून आम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस यावेळेला राजसाहेब आणि उद्धवसाहेबांसोबत राहील, या ठाकरे ब्रँडसोबत राहील. आणि या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या घरामध्ये कधीतरी बाळासाहेबांवर प्रेम करणारी लोकं होती, आजही आहेत. म्हणजे आज तुम्ही कुठल्याही घरात गेलात तर बाळासाहेबांबद्दल बोललात तर लोकांच्या डोळ्यात, त्यावेळेच्या लोकांच्या डोळ्यात पाणी पटकन येतं. ज्या वेळेला दोघं भाऊ एकत्र आली त्यावेळेला आम्ही पाहिलं आहे की TV स्क्रीनवर लोक आरत्या करत होती, काही लोक रडत होती. म्हणजे माझे CA आहेत ते मला सांगत होते की त्यांची आई खूप रडत होती की दोघं भावांना एकत्र स्क्रीनवर. आम्ही दोघंही बोलतो, आम्ही विचारत होतो काय झालं काय, नाही हे खूप वर्ष आधी झालं पाहिजे होतं, बाळासाहेब असताना हे झालं पाहिजे होतं. सो तो जो लोकांचा हे आहे ना, तो तुम्ही अंदाज नाही बांधू शकत काय लेवल आहे. मला वाटतं या निवडणुकीला ते सगळ्यांना कळेल की बाळासाहेबांनी काय पेरलं होतं आणि ह्या दोघा भावांच्या पाठी महाराष्ट्रातली मराठी जनता कशा प्रकारे उभी राहते. तुम्हाला वाटतं मनं जुळली आहेत? 100% जुळलेली आहे. हे बघा, 19 वर्ष आपण कोणाच्या घरी नाही गेलो आणि 19 वर्षांना आपण सतत जातो. एकदा गेलं तर आपण बोलू शकतो की ठीक आहे एक फॉर्मॅलिटीज म्हणून करणं. ज्यावेळेला तुम्ही ती गोष्ट सतत करता ना त्यावेळेला कळतं नाही कुठेतरी हे जरा मनोमिलन झालेलं आहे. सो काही दुश्मनी, त्यांची काही दुश्मनी ह्याची नाही आहे ना, राजकारणातल्या काही गोष्टी होत्या त्यातून मनं दुखावली होती. पण आत्ताची काय महाराष्ट्राची परिस्थिती आहे ना ती त्या गोष्टींपेक्षा काही मोठी नाही आहे. त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी त्यांच्या अनेक इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगितलेलं आहे की महाराष्ट्राला जर मराठी माणसाला जर आमच्या दोघा भावांची गरज असेल तर आमच्या दोघांमधले हेवे दावे त्यापेक्षा मोठे नाही. त्यामुळे मनं जुळलेली आहेत आणि माणसंही जुळतील याच्यापुढे. बरं, आता ठाण्याचा जर आपण विचार केला तर ठाण्यामध्ये आता मनसे आणि उबाठा जर एकत्र आले तर किती गणितं बदलू शकतात असं तुम्हाला वाटतं? खूप गणितं बदलतील. म्हणजे मागची विधानसभा जर तुम्ही पकडाल तर राजन विचारेंना 67-68 हजार मतं होती, मला 43-44 हजार मतं होती. ही दोन्हीकांची मतं एका विधानसभेतली पडली तर ती लाखाच्या घरात जातात. आणि त्याच्यानंतर आत्ताचं जे काही वातावरण आहे, काठावरची मतं आहेत किंवा दोन भाऊ एकत्र आल्याच्यानंतर एक मत दिलं पाहिजे अशा प्रकारची जी मतं आहेत ती ज्यावेळेला सगळी एकत्र येतील ना त्यावेळेला तुम्हाला सांगतो की आमच्यावर मतांचं पाऊस पडेल आणि अशा प्रकारे हे होईल. आणि बाकी लोक म्हणतात की तुमच्याकडे हे आहेत आणि ते आहेत, तर प्रत्येकाचा एक वेळ असतो आणि मला वाटतं प्रत्येकाचा एक वेळ संपतो देखील. आता वेळ आलेली आहे वेळ संपायची. बाकी आम्ही मजबूत आहोत शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक. कशी संपवायची ती योग्य वेळी योग्य कार्यक्रम आम्ही करूच. तुम्ही याआधी देखील शिंदेना ललकारलेलं होतं. मी ललकारलं होतं ठाणेकरांसाठी. माझं काही वैयक्तिक मी कधी काम घेऊन गेलो नाही ना. ज्या ठाण्याच्या अडचणी आहेत त्याच्यावर मी बोलायचो. जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या दारात ट्रॅफिक येत असेल माजिवड्या नाक्यावरनं तर बोलायचं नाही का कोणी? तुम्ही धरण आणण्याचे शब्द दिलात, वर्षोनवर्ष धरणाच्या नावावर इलेक्शन लढलात. आजही तुम्ही मुख्यमंत्री होऊन 2.5-3 वर्ष झालीत, आता 1 वर्ष झालं उपमुख्यमंत्री होऊन, त्याच्या आधी 8-10 वर्ष तुम्ही मंत्री होतात. सो अजून जर पाण्याचा धरण येणार नसेल ठाणेकरांसाठी तर याच्यावर आम्ही बोलायचं नाही का? ट्रॅफिकच्या प्रश्नांवर बोलायचं नाही का? तुम्ही ठाण्याच्या मोक्याच्या जागा काही समाजांना देताय, का देताय, कशासाठी देताय? एकदा ठांगा तर. मला हॉस्पिटल नाही आहे, कळवा हॉस्पिटलला जर आत्ताच्या घडीला जर 200-250 लोक आली ना तर लोकांना मुंबईला पाठवावं लागतं. जर आमच्या महानगरपालिकेचं 4.5-5 हजार कोटीचं बजेट आहे तर ते तुम्ही आम्हाला करून द्या ना. आमच्या जागा तुम्ही इतर मंदिरांना आणि ट्रस्टला कशासाठी देताय? आणि ट्रस्टला जर तुम्ही देताय तर ट्रस्टचं बिल कमी आलं पाहिजे ना. आजही तेवढंच बिल आहे ते ट्रस्टच्या ह्याच्या बाबतीत. या सगळ्या विषयांवर माझा तो विरोध होता. माझा काही व्यक्ती म्हणून विरोध नव्हता. जर तुम्हाला जबाबदारी आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. ठाणे मनपा निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतंय की ह्यावेळेला शिंदेंना मागे टाकता येईल तुम्हाला जर दोन भाऊ एकत्र आले आणि एकत्रितरित्या तुम्ही निवडणुकींना सामोरे जाताय तर? का नाही टाकता येणार? अहो, शिंदेंचा पक्ष हा शिंदेंचा नाही आहे, तुम्ही गैरसमजत आहात. तो पक्ष बाळासाहेबांचा आहे, तो मतदार बाळासाहेबांचा आहे. शिंदे हे नाव आहे. आणि निवडणूक जशी जवळ येईल ना तुम्हाला कळेल या सगळ्या गोष्टी. अहो, ठाण्याची परिस्थिती जी वरून तुम्हाला दिसते तशी नाही आहे. तुम्ही नगरसेवकांना 5 करोड रुपये दिलेत, 10 करोड रुपये दिलेत, त्यांनी काय मतदार वळणार नाही आहे. त्या नगरसेवकांबद्दल राग तयार होतो लोकांच्या मनामध्ये की माझ्या नगरसेवकांनी पैसे घेतले आणि पक्ष बदलला आहे. सो तो तुम्हाला निवडणुकीलाच दिसेल. आत्तापर्यंत जेव्हापासून शिंदेंचा गट वेगळा झाला आहे तेव्हापासून ते एकही निवडणूक नाही लढलेत.
ते जे लढले ते भाजपाच्या खांद्यावर निवडणूक लढले. तोच माझा प्रश्न होता की विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये त्यांनी ठाण्यामध्ये पक्ष म्हणून चांगली कामगिरी त्यांची दाखवलेली आहे. असं असताना ह्यावेळी काउंटर तुम्ही कसा कराल? हे बघा, शिवसेना, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, 5-5 पक्ष एकत्र घेऊन तुम्ही लढताय हो. आणि आम्ही एकटे लढतोय. म्हणजे तुम्हाला 1,05,000 जणांना मिळून मतं मिळाली हे मोठं आहे की मी एकटा लढून मला 45,000 मतं मिळाली आहेत. आता मी एकत्र लढल्याच्या नंतर काय होईल त्याचा अंदाज यांना निवडणुकीनंतर येईल. त्यांना पण उभाटाचा मतदार आहेच आमच्याकडे. आणि आम्ही एकत्र मिळून लढल्याच्या नंतर हे काही पैशाने विकत घेतलं जाईल अशी काही ठाण्याची परिस्थिती किंवा महाराष्ट्राची परिस्थिती यावेळेला नसेल. कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर मागच्या 1 वर्षात जे काही घडतंय ते, त्याचा राग आणि बाळासाहेबांचा फोडलेला पक्ष, या 2 गोष्टींचा लोकांच्या मनावर प्रचंड चीड आहे. आणि त्यातून मला असं वाटतं की ही सगळी मराठी लोक ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब यांच्यासोबत राहतील. तुम्ही म्हटलं इंट्रोडक्शनची आवश्यकताच नाही आहे, सिर्फ नाम ही काफी आहे. इतकं काम तुम्ही संपूर्ण भारतभर केलेलं आहे. मग अगदी ह्याची सुरुवात माकेगावपासून झाली. माकेगाव ते मुंबई, आमची मुंबई, हा प्रवास कसा होता? माकेगाव म्हणजे बघा की माझं हे जे गाव आहे रेणापूर तालुक्यात लातूर जिल्ह्यात आहे. आणि मला शाळेमध्ये घालत असताना शाळा सुरू झाली होती आणि शाळेत 10 मुलं लागतात त्यावेळेस. आणि मी त्यावेळेस चड्डीमध्ये 5-6 वर्षाचा असावा. आणि मग शिक्षक तिकटे गुरुजींनी मला वडिलांना माझ्या विनंती केली की याला शाळेमध्ये पाठवा. वडील म्हणले शेती कोण करणार? आणि मग ते म्हणाले ठीक आहे, थोडे दिवस शेती करेल, थोडे दिवस शाळेत येईल. असं माझं शाळेत माझे प्रवेश झाला. ज्या दिवशी मी शाळेत गेलो त्या दिवशी 24 जून होता. तर शिक्षकांनी लिहून टाकला 24 जून माझा वाढदिवस. त्या दिवशी त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला, म्हणजे घेतला. तोच माझा वाढदिवस. तिथेच त्याच तारखेला मी रिटायर झालो. तर तिथे मी शिक्षण घेत असताना शेतीच करत होतो. पण त्या काळामध्ये मला कुठलाही दिवा म्हणतो आपण, दिवा नव्हता किंवा गोडे तेल किंवा राखेल नसायचं. सूर्यप्रकाशावरच अभ्यास मी करत होतो. म्हणजे सूर्यप्रकाश संपला माझा अभ्यास संपला, सकाळी सूर्य उगवला माझा अभ्यास सुरू. असा मी जवळपास 10वीपर्यंत अभ्यास केला. क्या बात. आणि 10वीला मग माझ्या एका मित्राचा कंदील होता. तर त्याच्याकडे फक्त 10वीची परीक्षा आहे म्हणून कंदिलावर अभ्यास केला. तर त्याच्या आणि म्हणजे माकेगाव हे त्या काळात इतकं म्हणजे तिथपर्यंत लाईट वगैरे नव्हता, लाईट किंवा रस्ता लाईट काही नव्हतं. तर त्या भागामध्ये आणि बाकी रविवार असेल त्या दिवशी मजुरी 1 रुपया मिळायचा. बाकीच्या दिवशी मग शाळा, बाकी शेती, असं करत माकेगावातली 10वी काढली. 10वीला चांगले मार्क पडले आणि म्हणून PUC फर्स्ट इयर होतं तेव्हा. बरं. ते परळीला केलं. तिथं पण कमवा शिका योजनेत काम केलं. म्हणजे 50 घागरी पाणी झाडांना घालायचं, त्याचे 30 रुपये मिळायचे दिवसाला. तर त्याच्यावर मी शिक्षण केलं माझं. बापरे. आणि मग मी मेडिकलला लागलो. मेडिकलला लागल्यानंतर औरंगाबादला MBBS करत होतो. तिथं मेस सुरू केली. कारण तिथं पण अडचण होती. त्या मेसवर राहत सगळे 7 मुलं एकत्र आम्ही जेवायचो. आणि मग माझा तो तिथला MBBS झालं. आणि 3rd इयरला असताना माझ्याकडे 2 आमदार आले, रघुनाथराव मुंडे आणि त्यांच्याबरोबर किशोरराव देशमुख म्हणून. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला मुलगी द्यायला आलो. म्हणालो माझ्याकडे झोपडी आहे. ते म्हणाले नाही, तुमचे सगळे मेमो माझ्याकडे आहेत. 10वीचा आहे, PUCचा फर्स्ट इयरचा, फर्स्ट MBBS, सेकंड MBBS, सगळीकडे मेरिट आहे. आम्ही तुमच्या घरी शेती नाही ह्याच्यासाठी नाही आलो, आम्ही तुमच्याकडे मेरिट आहे म्हणून मुलगी देतो. क्या बात. आणि मग त्यांनी माझं लग्न वगैरे झालं. नशीब असं आहे की 6 महिन्यात त्यांचा मुंबईत ॲक्सिडेंट झाला लग्नानंतर. आणि डोळ्याच्या पेपरच्या दिवशीच ते वारले. अरे देवा. म्हणून मी नेत्र रोग विषयात नापास झालो होतो. 6 महिन्यांनी पुन्हा परीक्षा देऊन त्याच्यामध्ये मी पास झालो. आणि मग PG केलं. PG पण दुसरीकडे मिळत होतं मला. पण हा खडतर प्रवास जेव्हा सुरू होता, कधी मनात अशी शंका आली होती की आपण डॉक्टर होऊ किंवा? अजिबात नाही. म्हणजे बेसिकली कसं आहे, प्रवास करत असताना डॉक्टर होता येतं हेच माहीत नव्हतं. बरं. पण पुढे मेरिट मिळत गेला. आणि मग जेव्हा परळीला आलो तेव्हा कळालं किंवा डॉक्टर होत आहेत. आमच्या गावच्या एक श्रीहरी लहाने गावाच्या जवळचे डॉक्टर झाले होते आणि त्यांची मिरवणूक काढली होती त्या काळामध्ये. ही गोष्ट 73ची. तर मग वाटलं किंवा चांगलं डॉक्टर झालं चांगलं असावं म्हणून डॉक्टर व्हायचा थोडा विचार केला आणि MBBSला प्रवेश मिळाला. MBBS झालो.
त्यानंतर मग जेव्हा पुढे PG करायची तर मला ऑर्थोपेडिक किंवा पेडियाट्रिक करायचं होतं, बरं. पण नापास झालो होतो. त्यामुळे 3% मार्क कटत होते. PG मिळत होतं मला, पण 600 रुपये मिळत नव्हते. तेव्हा अशी रेसिडेन्सी नव्हती तेव्हा, बरं. आणि त्यामुळे फक्त 600 रुपये मिळणार आहेत म्हणून डोळ्याच्या विषयामध्ये PG केलं मी. आणि ते केल्यानंतर मग अंबाजोगाईला गेलो. अंबाजोगाईला गेल्यानंतर बरीचशी मंडळी मला मुंडेच म्हणायचे, कारण ते माझे सासरे रघुनाथराव मुंडे, हो. त्यामुळे मला ते आमदार होते, त्यांच्याच नावाने बोलवायचे. मला ठीक आहे. हळूहळू डोळ्याची पेशंट यायला लागले माझ्याकडे. पण हे मला वाटतं नियतीला काही पसंत नव्हतं. माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या आणि मग मला डायलिसिस तिकडे नव्हतं. आणि मग मी मुंबईला माझं डायलिसिस करण्यासाठी मुंबईला आलो. मला पहिल्यांदा त्यावेळी मुंबईत आला. मुंबईत फक्त एकच की त्या काळामध्ये तिकडे डायलिसिस सेंटर नव्हते आणि त्या डायलिसिससाठी मी मुंबईला. पण तुमच्या आईनं तुम्हाला किडनी दिलेली आहे, तर हा एक पुनर्जन्मच आहे तुमचा. मुख्य कसं झालं बघ, माझं दर आठवड्यात मी एकदा डायलिसिस करत होतो. आणि मग जेव्हा ठरलं की किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे, तर माझ्या घरामधले सगळे, आई, वडील, बहीण, भाऊ, माझी पत्नी, लेकरं, सगळ्यांनी टेस्ट केलं. आणि मग ही 1995ला सगळे तयार. पण आईची किडनी 12 फेब्रुवारीला मॅच झाली मला. बरं. तर तो दिवस मी वाढदिवस म्हणून साजरा करतो. आणि 22 फेब्रुवारीला मला आईने किडनी दिली. किडनी देत असताना डॉक्टर चिब्बर तिला भेटले आणि म्हटले की हम तुम्हारा गुर्दा निकाल आहे. ते म्हणले मला तुझी भाषा येत नाही, इलिटरेट आहे ना माझी आई. ती म्हणली हे बघ, मला भूल दे, माझी किडनी काढ, तात्याला बसव, चलते का नाही बघ. मला सांगा, एक इलिटरेट आई असं कसं म्हणू शकते, पण ती म्हणली चलते का नाही बघ, आणि चलली नाही तर दुसरी घे. अरे. आणि मग माझ्या डोळ्यात पाणी आलं की माझी आई आपल्या दोन्ही किडनी द्यायला तयार झाली. आणि त्या दिवशी मी असा विचार केला की हे दुसरा जन्म जो आहे, तर या जन्माला आपलं काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी माझी आई, तिला 166 टाके पडले होते. पुन्हा मला बघायला आली, तिला आजार, मला तर काही फार मोठा नव्हता. मला असं वाटलं की आई माझ्यावर एवढं प्रेम करते, तिने मला दुसरा जन्म दिला. आणि ते माझं इन्स्पिरेशन राहिलं. त्याच्यामुळं मग मी बाहेर जाऊन हे शिबिरं सुरू केले. पण मुख्य आहे ते आईचे डिव्होशन, तिच्यामुळं हे करणं शक्य झालं मला. तुम्ही तब्बल 1.5 लाखांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, तर हे, आणि आजही करताय तुम्ही, तर हे कसं इतका मोठा पल्ला गाठणं शक्य झालं? जेव्हा मला असं वाटलं की माझा दुसऱ्या जन्मात काही चांगलं केलं पाहिजे, तर तेव्हा एक मनुष्य काही करू शकत नाही. तर माझ्याबरोबर डॉक्टर रागिनी पारेख म्हणून जॉईन झाल्या. त्याचबरोबर माझा चमू, 40 लोकांचा चमू, तो जॉईन झाला माझ्यावर, जो काही सरकारमधला बाहेरचा सोशल वर्क करणारे. आणि मग मी नवीन टेक्नॉलॉजी शिकून आलो इस्रायलला जाऊन, बिना टाक्याचं ऑपरेशन शिकलं. बरं. तर तेव्हा कसं होतं, टाके लावायचे आणि 40 दिवस पेशंटला घरी झोपावं लागायचं. तर मी हे बिना टाक्याचं शिकलं की ज्याच्यामुळं पेशंट 7व्या दिवशी कामाला जाईल. म्हणजे जे शेतामध्ये काम करणारे शेतकरी आहेत, तर त्यांना 40 दिवस घरी राहणं नाही परवडत. आणि मग ही शस्त्रक्रिया त्या ग्रामीण भागापर्यंत घेऊन जावी म्हणून मी शिबिरं सुरू केली. पण त्याला काही फार असं मला मार्गदर्शन नव्हतं. पण मला विकास आमटेने आनंद मनात बोलवलं. बरं. आणि तिथं जी कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया मी केली ती कठीण असते. तर जवळपास 35% लोकांना ऑपरेशननंतर अंधात येतं. बरं. पण मी आणि रागिनीने 71 ऑपरेशन केले. तिथेच आम्ही राहिलो, एकही मनुष्य अंधा होऊ दिला नाही. आणि आम्ही ते 0वर आणलं. तर हे झाल्यानंतर मग आमची बाबा आमट्यांची आमची भेट झाली. आणि मग त्यांच्यामुळं आम्हाला सामाजिक काम कसं करतात, काय करतात हे माहीत झालं. आणि त्यानंतर आतापर्यंत जवळपास 693 शिबिरं केली. आणि मी स्वतः जवळपास 2,08,000 ऑपरेशन केले आहेत. आणि रागिणीने 85,000 आणि आमच्या चमूनी 4.5 लाख ऑपरेशन केले आणि 50 लाख पेशंटवर उपचार केले. बरं, जेव्हा तुम्ही शिबिरामध्ये काम करता, मला असं वाटतं तिथे 8 तास शिफ्ट वगैरे असं काही नसतं. तिथे 18 तास, 24 तास तुम्हाला काम करावं लागतं. कारण सामान्य घरातली, सामान्य शेतकऱ्याची अशी मुलं किंवा त्यांचं कुटुंब हे येत असतं उपचारासाठी. एक आशेवर असतं की डॉक्टर लहानेंकडे आलो किंवा आपल्याला दिसू लागेल, ही एक इतकी मोठी आशा जी निर्माण झालेली आहे. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही एक 18 तास 24 तास काम करता. एवढी एनर्जी येते कुठून? कारण शस्त्रक्रिया करणं म्हणजे आपलेही डोळे तितकेच केंद्रित करून ती करावी लागते.
तर मग हे कसं शक्य होतं? कसं आहे की डोळ्याची शस्त्रक्रिया ही फार नाजूक शस्त्रक्रिया आहे आणि दुसरं कसं की कुठल्या अवयवाला काही झालं तर ते पुन्हा नीट करता येतं, पण डोळ्यात एकदा पू झाला की डोळा जातो आणि म्हणून आम्ही 100% चांगले झाले पाहिजे यासाठी सगळी मेहनत, म्हणजे ऑपरेशन थिएटर, त्याच्या लागणारे हत्यारं, सगळ्याचं सगळं आम्ही खूप चांगलं करतो आणि आम्ही रोज 18 तास काम करतो. हे 18 तास मिनिमम आहे. कधी आम्ही 20 तास करतो, कधी 22 तास काम करतो आणि हे सगळा चमू मिळून करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही एवढंच काम करतो. मग ही एनर्जी कशी मला येते? बऱ्याच वेळेस असं विचारलं गेलंय, पण तुम्ही जर माझे फोटो बघितले, दुसऱ्या दिवशी जे काही आम्ही 500 ऑपरेशन आज केलेत त्या पेशंटचे आम्ही त्यावेळेस पॅड असायचे, आता पॅड नाहीत, ते पॅड काढतो आणि त्यांना दिसायला लागतं. तर ती जी खेड्यातली माणसं आहेत, जी शेतमजूर, शेतकरी, गरीब, ऊसतोड कामगार अशी सगळी मंडळी आहे, त्यांना जेव्हा दुसऱ्या दिवशी दिसतं तर तेव्हा त्यांच्या त्या सुरकुत्या पडलेल्या गालावर असे एकदम असं स्मित हास्य येतं आणि ती सगळी मंडळी आमच्या जाताना त्यांचे ते खरबडीत हात असतात गावाकडचे, ते असे आमच्या गालावर करतात. ते सगळे गालावर आमच्या खूप अशा रेगा उमटल्या जातात, पण त्यांचं जे प्रेम आहे ना, तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू जे बघून आम्हाला असं वाटतं हां आम्ही काहीतरी केलं. आणि आमच्या सगळ्या टीमचं इन्स्पिरेशन काही असेल तर रुग्णांना दुसऱ्या दिवशी जेव्हा दृष्टी येते तर त्या आणि त्यांच्या तोंडावर फुलणारं जे हसू आहे ते आम्हाला वर्षानुवर्षे, आता जवळपास 27 वर्षे झालं आम्ही हे काम करतो आहे आणि हे अविरत त्याच्यासाठी चालू आहे की त्या रुग्णांना आजही तुम्ही जर विचारलं की हे डॉक्टर कोण आहेत, समजा मेळघाटला गेलात किंवा गडचिरोलीला गेलात किंवा बाबांच्याकडे गेलात, ते सांगतील बंबई से एक डॉक्टर आता है आणि एक डॉक्टर आते वो हमारा ऑपरेशन करते. त्यांना आमचं आजही नाव माहीत नाही, पण त्यांना हे माहिती आहे की ते आमची वर्षभर वाट बघतात की हे दैव येणार आहेत आणि आम्हाला दिसेल आणि ते येऊन आमच्याकडे येऊन बसतात. त्यांचा जो गाढा विश्वास आहे आणि त्यांना जे काही दुसऱ्या दिवशी दिसतं आणि त्यांचं स्मित हास्य हे आमचं इन्स्पिरेशन. फडणवीस हे एकट्यानं हे सगळं आंदोलन जे आहे ते त्याला एकट्याने सामोरे जात आहे आणि ज्यावेळी आंदोलनाला यश प्राप्त झालं त्याचं श्रेय देखील त्यांनी, टीकाकारांनी असं सांगितलं की आम्ही एरवी टीका करतो मात्र यावेळी आम्ही पूर्ण श्रेय हे फडणवीसांना देतोय, हा विजय फडणवीसांचा आहे. नाही, फडणवीसांचं आहे म्हणजे सरकारचं आहे. कसं आहे, काही लोक सकाळची जी पत्रकार परिषद घेतात हे सोयीस्कर बोलतात. काल एक वेगळं बोलले होते, परवा एक वेगळं बोलले होते, त्याच्यामध्ये मला काही खोलात जायचं नाही किंवा त्यांच्यावर टीका देखील करायची नाही. मुद्दा असा राहतो की देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मंत्रिमंडळाचं, सांघिक मंत्रिमंडळाचं नेतृत्व करत आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब देखील आहेत, अजितदादा देखील आहेत. त्याच्यामुळे स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी, स्वतः उपमुख्यमंत्री दोन्ही महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही एकामेकाच्या सल्ल्यानं, एकामेकाच्या चर्चेतनंच प्रश्न सोडवतो आणि त्या चर्चेतनंच प्रश्न सुटले म्हणून माझ्यासारख्याची उपसमितीवर नेमणूक झाली ना, आणि उपसमितीवर फक्त भाजपाचे आमदार असते किंवा भाजपाचे मंत्री असते तर मी समजू शकलो असतो कोणाला तरी श्रेय घ्यायचं आहे. पण जसं विखे पाटील साहेब अध्यक्ष आहेत तसं मी असेन, शंभूराज देसाई साहेब असतील, दादासाहेब भुसे असतील, आम्ही शिवसेनेचे 3 मंत्री त्या समितीवर आहोत. त्याच्यामुळं असं काही नाही की कोणाला कुठं डावललं गेलं. जर डावलायचं असं तर आम्हाला 3 मंत्र्यांना घेतलंच नसतं. त्याच्यामुळे विरोधकांना एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर शांत झोप लागते, त्याच्यामुळे ते कायम टीका करत असतात. बरं, आता आंदोलनकर्ते जे आहेत ते स्वतः खुश आहेत. इनफॅक्ट जय महाराष्ट्राशी बोलताना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी देखील हे मान्य केलेलं आहे की आमच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. आता प्रश्न राहतो तो फक्त ओबीसींचा, तर त्यासाठी देखील उपसमिती स्थापन झालेली आहे, त्यांच्या अनेक डिमांड्स आहेत. हे सगळं बघता खरं तर आज आम्ही असाही प्रश्न एका चर्चासत्रामध्ये उपस्थित केला होता की 16% जे आरक्षण होतं ते मात्र टिकू शकलं नाही आणि ते जर टिकलं असतं तर कदाचित हे दिवस नसते पाहावे लागले. त्याच्यामध्ये हा देखील एक प्रश्न आणि विचार केला पाहिजे की जे सुरुवातीलाच आरक्षण देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये दिलं होतं, देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असेपर्यंत ते टिकलं आणि काही मंडळी नंतर सत्तेमध्ये आल्यानंतर, ते मुख्यमंत्री आल्यानंतर लक्ष दिलं न दिल्यामुळं ते टिकू शकलं नाही. हा देखील एक विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पण त्याच्यानंतर 10% आरक्षण हे एकनाथ शिंदे साहेबांनी देऊन दाखवलं आणि त्याच्यानं देखील भरत्या सुरू आहेत, त्याच्यातनं देखील अनेक गोष्टी 10%तनं होत आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्रजींनी ह्या आरक्षणाची सुरुवात केलेली होती, त्याच्यावर ज्यावेळी ते कोर्टातनं रद्द झालं त्यावेळी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी ते आरक्षण देऊन दाखवलं आणि आता पुन्हा एकदा महायुतीच्याच सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला.
बरं, आता हे सगळं चालू असताना थोडंसं मी वेगळ्या विषयाकडे येते. विषय असा आहे की तुमच्या खात्याचा. खरं तर तुम्ही आणि देवेंद्रजी हे डावोसला गेलेले आम्ही पाहिले, अनेक करार साईन झालेले पाहिले. ते त्यातले कितीचे पूर्णत्वास आलेत हे देखील आम्हाला जाणून घ्यायचे, आणि असे कुठले ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत राज्याच्या दृष्टीनं जिथं तुम्ही विशेषतः काम करताय आणि तुम्हाला असं वाटतंय की याचा फायदा. मी तर अनेक वेळा आता पत्रकार बंधू भगिनींना हेच सांगतो की तुम्ही एक, आता आम्ही जशी उपसमिती तयार करतो तशी तुम्ही एक कमिटी तयार करा आणि ती कमिटी तयार करून तुम्ही गडचिरोलीला माझ्याबरोबर चला, चंद्रपूरला चला, नागपूरला चला, अमरावतीला चला, नाशिकला चला, माझ्या रत्नागिरीमध्ये चला, आणि आम्ही जे MOU केले त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे आपण तुम्ही स्वतः बघू शकता. आजकाल होतंय कसं की काही लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात, त्याची ब्रेकिंग होते. पण आम्ही कदाचित हे प्रेझेंट करायला कमी पडत असो की आम्ही नक्की काय केलंय. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो की गडचिरोली हा जिल्हा आहे, हा काही दिवसापूर्वीपर्यंत तो नक्षलीस्ट डिस्ट्रिक्ट आहे अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांना माहिती होती. पण देशातला आता तो स्टील हब होतोय. त्याच्यामुळे तिथं उद्योजक निर्माण करणारा किंवा उद्योगाला चालना देणारा जिल्हा म्हणून आता गडचिरोली जिल्ह्याकडे बघायला जाणार आहे. आणि औद्योगिक समतोल हा प्रत्येक विभागामध्ये राहिला पाहिजे. म्हणजे कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, आपलं MMR रिजन असेल, खानदेश असेल, पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, या सगळ्या ठिकाणी औद्योगिक समतोल राहिला पाहिजे. या पद्धतीनं आम्ही काम करतो आहे. आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की जे MOU आम्ही 3 वर्षामध्ये केले त्याच्या अंमलबजावणीचा रेशो हा 75 ते 80% आहे. हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. क्या बात आहे. आता जेव्हा कोकणाचा विषय येतो, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही कोकणातले सुपुत्र आहात, इंडस्ट्री मिनिस्टर आहात आणि गेली अनेक वर्ष राजकारणात आहात, हे सगळं पाहता कोकणामध्ये इंडस्ट्री आणणं हे किती चॅलेंजिंग आहे असं वाटतं का तुम्हाला? कोकणा बाकी कुठेही दुनियेच्या प्रांतामध्ये इंडस्ट्री आणणं हे फार सोपं आहे, परंतु कोकणामध्ये इंडस्ट्री आणणं हे फार अवघड होतं असं आपण म्हणूया. पण कोकणातल्याच लोकांनी त्याला छेद दिला. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये MOU झालेले 30,000 कोटीचे प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेत. कोका कोलासारख्या कंपनीचं प्रोडक्शन रत्नागिरीमध्ये सुरू झालं आहे. आपण जे रेल्वेमधनं फिरतो त्याचे बर्थ असतात ते बनवण्याचा कारखाना देखील रत्नागिरीमध्ये सुरू होतो आहे. त्याच्यामुळं अनेक पॉलिसी आता आम्ही नव्या नव्या करतो, त्याच्यामध्ये कोकण देखील आम्ही इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे मला मनापासून समाधान आहे की थोडीफार संघर्षाची प्रवृत्ती आमची कोकणवासियांची आहेच. संघर्षापेक्षा मला वाटतं कोकण संवर्धनासाठी अधिक नाही, कोकण संवर्धन ह्याच्यामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता मुंबई गोवा महामार्ग आहे. आपण म्हणताना असं म्हणतो की मुंबई गोवा महामार्गावर सगळीकडे खड्डे पडलेले आहेत, पण कुठेही तसं नाही आहे. 21 किलोमीटरची लेंथ फक्त आम्ही पूर्ण करणं शिल्लक ठेवलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी तुम्हीच मला इथं बोलवल्यानंतर सांगाल की आता रत्नागिरीला जायला फक्त 4 तास लागतात आणि सिंधुदुर्गाला जायला 5 तास लागतात. ही वेळ तुमच्यावर येणार आहे, परंतु काही गोष्टी महाराष्ट्रावर आणावी. नक्की नक्की. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई गोवा महामार्गाला खड्डे पडले याचा अर्थ होतो की 354 किलोमीटरला खड्डे पडले, पण तशी वस्तुस्थिती नाही आहे. 4.5-5 किलोमीटरमध्ये रस्त्याची फार वाताहत झालेली आहे. त्याच्याबद्दल देखील दुमत असण्याचं काही कारण नाही. काही ठेकेदार आम्हाला वाईट भेटले म्हणून अशा पद्धतीची तिथं रचना आजही आपल्याला दिसते. पण नक्की मी विश्वासानं सांगतो की मुंबई गोवा महामार्ग पुढच्या गणपतीला कोकणवासियांना, म्हणजे आता त्याला आपण चाकरमानी म्हणू, कोकणकर म्हणू, कोकणवासीय म्हणू, यांना दिलासा देणारा ठरेल. आणि मी सांगितलेलं 3.5 ते 4 तासामध्ये पनवेलवरनं आम्ही रत्नागिरीला पोचू आणि पुढे 1.5 तासामध्ये सिंधुदुर्गामध्ये पोचू. खरं तर आपला आवाका हा केवळ कोकणापुरता नाही आहे. आपण संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहात, इंडस्ट्रीज अनेक ठिकाणी रोजगार निर्मिती करत आहात. हे करत असताना मगाचा जो माझा प्रश्न होता की कोकण संवर्धनाकडे म्हणून अधिक लक्ष दिलं जातं, पण तुम्ही कोकणवासियांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करू शकलाय का की ज्या इंडस्ट्रीज येत आहेत त्याने कोकणाचं नुकसान नाही होणार, मात्र कोकण अधिक समृद्ध होईल जेव्हा कोकणातल्या हाताला शेती व्यतिरिक्त अधिकचं काम मिळेल? मगाशी तेच सांगितलं की कोकणामधल्या तरुणांचा जो काही विचार होत आहे तो नक्की बदलतोय. म्हणूनच रत्नागिरीच्या जिल्ह्यासारख्या ठिकाणी 30,000 कोटीचे प्रकल्प आम्ही आणू शकलो. त्याची कामं देखील सुरू झालेली आहेत. आणि कोकण संवर्धन हे पर्यटनातनं देखील होऊ शकतं, कोकण संवर्धन हे विकासात्मक देखील होऊ शकतं. आणि अजून एक आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची बाब आहे की युनेस्कोनं जागतिक काही स्थळं जाहीर केली 12, त्याच्यामध्ये 11 किल्ले हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि त्या 11पैकी 4 कोकणातले आहेत. त्याच्यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी जिल्ह्यातला सुवर्णदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, सिंधुदुर्ग आहे. त्याच्यामुळं पर्यटनाचं पोटेन्शियल देखील कोकणामध्ये फार मोठ्या ताकदीचं आहे आणि त्याचा देखील चांगला उपयोग करून पर्यटक आमच्याकडे येतील आम्ही प्रयत्न करतो.
बरं, थोडा राजकारणाचा जर विषय घेतला गेला तर कोकण कसा बहुआयामी आहे, त्यामुळे आणि आपण कोकणातले आहात म्हणून अर्थात हा विषय येणं स्वाभाविक आहे की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील कोकणातलेच आहेत. प्रदेशाध्यक्ष पद सांभाळल्यानंतर अनेक नेते भाजपमध्ये जातील असा एक ऑरा तयार केला गेला होता किंवा तशी चर्चा देखील होती. आता वैभव खेडेकर पण जाणारच आहेत. इथे देखील आपल्याला भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ दिसते. चढाओढ असं मी मानणार नाही, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आता आमच्याकडे माजी आमदार संजय कदम साहेब आले, त्याच्यानंतर माजी आमदार राजन साळवी साहेब आले, त्याच्यानंतर गुहागरमधले काही जिल्हा परिषदेचे सदस्य आले, अजूनही काही मंडळी जिल्ह्यातली आमच्याकडे प्रवेश करणार आहेत. त्याच्यामुळे महायुती जरी असली तरी प्रत्येकजण प्रत्येकाचा पक्ष वाढवतोय, त्याच्यामुळे दुःख असण्याचं काही कारण नाही. फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही महायुती म्हणून विचार करतोय हे देखील कोकणामध्ये आम्ही सगळ्यांनी, म्हणजे रवींद्र चव्हाण असतील, नारायणराव राणे असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, आता माझे बंधू देखील आमदार आहेत ते असतील, मी असेन, योगेश कदम असतील, शेखर निकम असतील, यांनी दाखवून दिलं आहे. काही लोक 365 दिवस राजकारण करतात, परंतु कोकणातला संस्कार आणि तसा तो महाराष्ट्राचा संस्कार आहे की राजकारण हे निवडणुकांपुरतं केलं पाहिजे आणि निवडणुकांनंतर आपल्या विभागाचा विकास केला पाहिजे, आपल्या रिजनचा विकास केला पाहिजे. हे धोरण डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. बरं, जसं मी आता रवींद्र चव्हाणांचं नाव घेतलं तशी एक चढाओढ असं कायम म्हटलं जातं की तुमच्यात आणि नितेश राणेंमध्ये देखील आहे, त्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नाही, मी असं खरंच कोकणच्या काही आहे? नेत्याच्या रेसमध्ये नाही आहे. मी कोकणच्या, मी अनेक वेळा सांगितलं की मी माघार घेतलेली आहे कोकणच्या आणि मी नाही पण आहे, मला त्या कॉम्पिटिशनमध्ये यायचं नाही. आणि दुसरं, नितेश राणे पण चांगलं काम करतात, पण त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मला असं वाटतं की त्यांची 3री टर्म आहे, माझी 5वी टर्म आहे. त्याच्यामुळं कॉम्पिटिशन आमच्यामध्ये असू शकत नाहीत. त्यांचे सगळ्यांचे राणे कुटुंबाशी अतिशय जवळचे देखील संबंध आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणजे ते मला कदाचित स्पर्धक मानत असतील नसतील मला माहीत नाही, परंतु मी काही त्यांना स्पर्धक मानत नाही. मी माझ्या पद्धतीनं काम करतो आहे. ज्याला कोणाला कोकणचा नेता व्हायचं आहे त्याला कोकणचा नेता होऊ दे, ज्याला कोणाला मुंबईसह कोकणचा नेता व्हायचं आहे त्याला मुंबईसह कोकणचा नेता होऊ दे, आणि ज्यांना कोणाला महाराष्ट्राचा नेता व्हायचं आहे त्यांना महाराष्ट्राचा नेता होऊ दे. मी कोकणच्या सेवेसाठी काम करतो आहे आणि कोकणच्या जनतेसाठी काम करतो. बरं, मला असं वाटतं पक्षप्रवेश हा जेव्हा विषय येतो तेव्हा मला वाटतं सगळ्यात अधिक पक्षप्रवेश हे तुमच्याच पक्षात झालेले आहेत गेल्या म्हणजे असं मला असं वाटतं की मीडियामध्ये नेहमी पहिला एक मेसेज येतो सकाळी की आज हा पक्षप्रवेश होतोय. तुम्ही कसं पाहता या पक्षप्रवेशांकडे जो पॅन महाराष्ट्र होतोय? नाही, आपल्याला देखील सगळ्यांना माहिती आहे की 2.5 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी स्वतःची प्रतिमा फक्त मुख्यमंत्री म्हणून बनवली नाही, तर एक सर्वसामान्य नेता, सर्वसामान्य कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं वागतो तो प्रत्येकाला घरचा वाटतो. आणि जे बाकीच्या पक्षातले देखील आहेत जे ज्यावेळी विचार करतात की मला फ्युचर कुठं करायचं आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांसारख्या सर्वसामान्य निर्माण झालेल्या नेत्याच्या पक्षामध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचं आकर्षण आहे. आणि म्हणून मी आज जबाबदारीने सांगतो, मी पण काही भाग तो बघतो प्रवेशाचा. आजही आमच्याकडे जवळजवळ 150, 200 याद्या ह्या प्रवेशाच्या प्रलंबित आहेत. बरं, त्याच्यामुळं प्रवेशाचा ओघ हा महायुतीमध्येच आहे आणि त्याच्यातल्या त्यात जास्त एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये आहेत, हे कोणी नाकारू शकणार नाही. आणि म्हणूनच काही लोकांचा जळफळाट होतो. काही लोकांना जी पोटदुखी आहे आणि त्या पोटदुखीवर उपाय म्हणून शिंदेसाहेब आमचे कायम सांगतात की यांच्या पोटदुखीवर मी आपला दवाखाना सुरू केला आहे मोफत, हे तिथे जावं आणि पोटदुखीवर औषध घ्यावं. त्याच्यामुळे ही पोटदुखी फक्त मला असं वाटतं की जलसी आहे, त्यांच्याबद्दलची एक ते मोठे होत आहेत याच्याबद्दलचा फार मोठा पोटसूळ आहे. पण विरोधक जरी काही म्हणत असले तरी एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे आता सर्वमान्य झालेलं आहे.